नमस्कार. या ठिकाणी मी तुम्हाला एक डबा दाखवत आहे. हा पत्र्याचा डबा आहे. हा 10 क्विंटलचा गेल्या वर्षी बनवलेला आहे. मी 4 वर्ष झाली याला बनवून. यामध्ये दरवर्षी आम्ही भात भरतो, कारण आपल्या भागामध्ये भाताचं पीक भरपूर येते, त्यामुळं आपण हा डबा बनवून घेतलेला आहे. याच्यापेक्षा कमीसुद्धा आपल्याला बनवता येतात. 5 क्विंटलचे, 10 क्विंटलचे, असं मी 10 क्विंटलचा बनवलेला आहे. तर हे भात आहे जे तांदूळ बनतं. हे तांदूळ बनतं. हे गेल्या वर्षीचे भात या ठिकाणी गोल आहे. या गोलमधून भात पडतात. हे गेल्या वर्षीचं भात आहे. 1 वर्ष झालं अगदी व्यवस्थित ठेवलेलं आहे. हे भात पूर्णपणे सुकवून ठेवावं लागतं. सुकवून म्हणजे कसं की खळखळ असा आवाज आला पाहिजे. हे गेल्या वर्षीचं एवढं शिल्लक आहे. आता हे शिल्लक आहे त्यात थोडंफार फॉल झालेलं असतं, म्हणजे थोडंसं पोकळ झालेलं असतं. ते आता वारं देऊन काढायचं याला, आणि वारं दिल्यानंतर परत आणि यातमध्ये भरून ठेवायचं. आता नवीन येणारं जे भात आहे ते सुद्धा वारं दिल्यानंतर स्वच्छ साफ करून खळखळीत वाळवून ते यामध्ये भरलं जातं. तर हे कोल्हापुरामध्ये तयार केलं जातं. त्याचा मी फोन नंबर डिस्प्ले करतो थोड्या वेळानं. तर अशा पद्धतीने याला डबा म्हणतात. हा पत्र्याचा डबा आहे. या ठिकाणी हे अशा प्रकारचं बंद करण्यासाठी झाकण असतं. हे बंद करायचं झाकण असतं. हे वर्षभर आपण असं बंद करून ठेवू शकतो. तर आवडलं असलं तर बघा, की फक्त यामध्ये काळजी कुठली घ्यायची की हे ओलसर ठिकाणी ठेवायचं नाही, नाहीतर भात आतलं खराब होतात. कुठलेही धान्य खराब होते यामध्ये. त्यामुळं ओलसर ठिकाणी ठेवायचं नाही. हे सुकलेल्या ठिकाणीच ठेवायचं, आणि शक्यतो पूर्ण प्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवायचं. त्यामुळं पूर्वीच्या काळी बांबूचे बनवलेले असे डबे होते, म्हणजे त्याला आपण टोपले म्हणतो. तर बांबू जे बनवलेले होते, आता पत्र्याचे आहेत. बऱ्यापैकी चांगले आहे, ते टिकतात. काही जणांना असा अनुभव आला आहे की यातलं धान्य थोडं खराब झालेलं आहे. मी पण प्रत्यक्ष बघितलेलं आहे खराब झालेलं धान्य. पण धान्य ओलसर जर ठेवलं न सुकवता तर तो प्रकार होतो. पूर्ण धान्य सुकवायचं, खळखळीत आवाज येऊ द्यायचा, आणि मग आवाज खळखळीत वाढलं की मग ते ह्या डब्यामध्ये भरायचं. म्हणजे पूर्ण वर्षभर त्याला काही होत नाही. आता मी 4-5 वर्षापासून वापरतो आहे, काही प्रॉब्लेम नाही याचा. हे गेल्या वर्षीचं भात आहे, चांगलं आहे. यापासून तांदूळ बनतं बघा. तर हे चांगलं आहे. असेच